या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन कटआउट सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 6 पाहणार आहोत. अ होल ऑफ 100 mm डायमीटर म्हणजे एक होल आहे, त्याचा डायमीटर 100 mm इज कट फ्रॉम रेक्टँग्युलर प्लेट. तो काय करायचा आहे, एका रेक्टँग्युलर प्लेटमधून कट करायचा आहे. 600 mm वाईड अँड 400 mm डीप, ज्याची बेस 600 mm आहे आणि त्याची डेप्थ किती आहे 400 mm दिलेले आहे. द सेंटर ऑफ होल इज, जे काय होल आहे त्याचा सेंटर कुठं आहे रे, 160 mm फ्रॉम द एज ऑन अ ॲक्सिस बायसेक्टिंग शॉर्टर साईड. जी रेक्टँगलची शॉर्टर साईड आहे ती बायसेक्ट होते, त्या बायसेक्ट जिथं होते त्यावरती किती आहे 160 mm. म्हणजेच काय रे, आता डायग्राम ड्रॉ करताना आपल्या लक्षात येईल, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमेनिंग प्लेट अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ॲक्सिस. म्हणजे जो काय रेक्टँगल तुमचा तयार होतोय कटआउट सेक्शनवाला, त्याचं काय करायचं आहे, एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. तर सर्वप्रथम काय करूया, आपण एक रेक्टँगल काढूया ज्याचे डायमेन्शन किती दिलेत, बेस 600 आणि हाईट डेप्थ किती दिलेले त्याची 400 mm दिलेले. असा एक आपण काय करूया, रेक्टँगल ड्रॉ करून घेऊया. हा रेक्टँगल ड्रॉ केला, त्याची बेस किती आहे 600 mm. डायमेन्शन देऊया आपण, डायमेन्शन देताना कशी द्यायची, जी पहिलं डायमेन्शन जर 3 दिले असतील ए इंटू बी इंटू सी, तर काय असतं, एला हाईट असते, बीला बेस असतो आणि सीला डेप्थ असते. जर 2च दिले तर काय होणार, बेस इंटू डेप्थ, बेस इंटू डेप्थ. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्या या संपूर्ण चॅप्टरमध्ये फार उपयोगी गोष्ट आहे. जर 3 डायमेन्शन दिले असतील ए इंटू बी इंटू सी, तर पहिले जी असते ती हाईट असते, दुसरी असते ती बेस असते, तिसरी असते ती डेप्थ असते. आणि जर 2 दिले तर पुढतेच घ्यायचे, बी इंटू सी असते, म्हणजेच काय बेस इंटू डेप्थ. आता सध्या 2च दिलेत म्हणजे बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 600, डेप्थ किती आहे 400. ऑलरेडी यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. जर मेन्शन केलेलं नसेल तर फक्त 2 डायमेन्शन असतील तर त्यातलं पहिलं असते ते बेस असते, सेकंड असते ते डेप्थ. आणि 3 डायमेन्शन दिले असले तर पहिली जी असते टोटल हाईट, बेस आणि डेप्थ. अशा आपण बरेच न्यूमरिकल पाहिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर किती आहे, बेस 600 आणि डीप किती आहे ते 400 mm. आता काय म्हटलंय, बायसेक्टिंग शॉर्टर साईडवरती काय आहे, जो काय आहे सर्कल, तो आपल्याला काय करायचा आहे, कट करायचा. शॉर्टर साईड बघा कुठले आहे 400 mm. 600 का 400 मधली छोटी कुठली आहे 400. काय होते बायसेक्ट, बायसेक्ट म्हणजे त्याच्या बरोबर हाफमधून काय होणार आहे बायसेक्ट. म्हणजे जेवढा वरती पोर्शन असणार आहे तेवढाच काय असणार आहे खालती पोर्शन असणार आहे. हे बायसेक्ट केलं, ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला, एक सर्कल काढायचा आहे आणि ह्यातून काय करायचं तो कट करायचा आहे. म्हणजे बघा किती वरती, द सेंटर ऑफ होल इज ॲट 160 mm फ्रॉम द एज ऑन ॲक्सिस बायसेक्टिंग शॉर्टर साईड. म्हणजे शॉर्टर साईडला एक बायसेक्ट करते, त्यावरती 160 mm वरती काय करायचं आपल्याला, म्हणजे इथून 160 mm वरती काय करायचं आहे, हे डिस्टन्स आपण इथं देऊया वरती. किती असणार आहे ते 160 mm. 160 mm वरती याचा सेंटर येणार आणि सेंटर घेऊन काय करायचं आपल्याला 100 mm डायमीटरचं काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे. असं काहीतरी येईल. याचं डायमीटर किती असणार आहे 100 mm. इथं देऊया आपण, किती असणार आहे 100 mm. बघा डायग्राम कंप्लीट झाले. आता बघा, अ होल ऑफ 100 mm डायमीटर म्हणजे काय, 100 mm डायमीटरचं एक होल पाडायचा आहे. कट फ्रॉम रेक्टँग्युलर प्लेट, किती आहे ती 600 इंटू 400 mm प्लेट आहे, त्यातून 100 mm एक काय करायचं आहे, होल पाडायचा आहे. द सेंटर ऑफ होल इज ॲट 160 mm फ्रॉम द एज ऑन बायसेक्टिंग शॉर्टर साईड. शॉर्टर साईडला जी शॉर्टर साईडला बायसेक्ट करणार, म्हणजे हाफमधून एक सेंट्रॉइडर पास होणार, त्यावरती काय आहे 160
डिस्टन्सवरती 100 mm काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करून काय करायचं, कट करायचं. म्हणजे या रेक्टँगलमधून हा सर्कल मायनस करायचा. म्हणजेच काय करू आपण, या रेक्टँगलला 1 म्हणूया आणि या सर्कलला 2 म्हणूया. म्हणजेच काय होणार, जर आपल्याला एक्सेस काढायचा असेल तर IX1 मायनस IX2. YY काढताना काय होणार, IYY1 मायनस IYY2. याप्रमाणे काय करायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. सर्वप्रथम काय करूया आपण, संपूर्ण डायग्रामचा काय करूया, एक एक पार्टचा आपण सेंट्रॉइड फाइंड आउट करूया. आता रेक्टँगलचा सेंट्रॉइड काय होणार आहे, टोटल 600 असेल तर त्याचं काय होणार, 300 वरती काय असणार आहे, याचा वाय ॲक्सिस येणार. आणि टोटल हाईट 400 असेल तर 200 वरती त्याचा काय येणार आहे, एक्स ॲक्सिस येणार आहे. म्हणजेच बघा आता सर्वप्रथम बघा, हे 160 वरती हा सेंट्रॉइड आला आणि इथून ही रेडियस किती येणार, टोटल डायमीटर 100 असेल तर ही किती असणार आहे, 50. म्हणजे 160 आणि 50 किती होणार, 210. म्हणजेच काय, इकडं असा कुठेतरी आपला सेंट्रॉइड येणार आहे रेक्टँगलचा. आणि इथं एक्स ॲक्सिस येणार, इथं वाय एक्स, त्याला आपण म्हणणार आहे G1. आणि ह्या सर्कलचा कुठे येतो रे, बरोबर इथं एक्स ॲक्सिस येणार आणि बरोबर इथं काय येणार, याचा वाय ॲक्सिस येणार. ह्याला आपण म्हणणार G2. एक्स आणि वाय फाइंड आउट करायचा आहे संपूर्ण बॉडीचा. म्हणून काय करतो इथं मी, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू IX1 मायनस IX2. सर्वप्रथम काय करूया आता, इंडिव्हिज्युअल हा रेक्टँगलचा सेंट्रॉइड इथं आला, या सर्कलचा सेंट्रॉइड इथं आला. आता संपूर्ण कटआउट सेक्शनचा एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. जर आपण बॉडी अशी फोल्ड केली तर बरोबर सेंटरमधून काय होणार, रेक्टँगलचा वाय ॲक्सिस पास होणार. परंतु काय केलं आहे, यातून हा सर्कल काय केलेला, मायनस केला आहे. सपोज ही एक प्लेट आहे, ह्या प्लेटमधून काय केला, या साईडला एक होल पाडलं. होल पाडल्यानंतर काय होणार, ह्या साईडला वेट कमी होणार. कारण सपोज इकडे 50 kg वजन आहे, ह्या सेंटरच्या इकडे 50 kg वजन आहे, ह्या साईडला 50 kg वजन आहे. आता काय केलं, यातून मी 10 kg वजन मायनस केलं तर काय होणार, इकडं 40 kg वजन राहणार, इकडं 50 kg वजन राहणार. मग बघा, जर मी ह्या पॉईंटला असं जर बॅलन्स करायला गेलो तर काय होणार, इकडच्या साईडला वेट कमी असणार, इकडं 40 kg. कारण 10 kgचं सर्कल आपण काय केलं, मायनस केलं आहे. आणि इकडं 50 kg ॲज इट इज राहिले, बरोबर का. बघा इकडं इकडं 50 kg, एक्झाम्पलसाठी सांगतोय, इकडं 50 kg आहे, इकडं 50 kg आहे. त्यावेळी काय होणार, या पॉईंटला बरोबर बॉडी काय होणार आहे, आपली बॅलन्स होणार आहे. परंतु काय होतंय, इथून सपोज 10 kg आपण काय केलं, वेट मायनस केलं तर काय होणार, इकडं 40 kg राहणार, इकडं 50 kg राहणार. इकडं 50 kg असल्यामुळे काय होणार आहे, बॉडी या साईडला आपली झुकणार, या साईडला अशी खाली जाणार. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, हा पॉईंट हळूहळू इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होईल रे, ही बाजू हळूहळू वर येणार आणि ही खालीच्या साईडला सरकत जाणार. मग असं कुठंपर्यंत जायचं, जोपर्यंत ही बॉडी आपली बॅलन्स होत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय होणार रे, आपला जो काय एक्स बार आहे हाफ डिस्टन्सपेक्षा काय होणार आहे, जास्त येणार आहे, बरोबर का. इकडं 50 kg आहे, इकडं 40 kg आहे. आता मला ह्याला बॅलन्स करायचं असेल तर काय करायला लागेल, हा पॉईंट काय करायला लागेल, ह्या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होईल, ही बॉडी हळूहळू वरील इकडची खाली जाईल. कुठंपर्यंत घ्यायची, जोपर्यंत अशी बॅलन्स होत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय होणार, आपली जी काही वेट आहे ते इथं कुठेतरी आपलं काय होणार, संपूर्ण बॉडीचा एक्स बार येणार. म्हणजेच काय रे, एक्स बार हा किती असणार आहे, इथं आपण एक ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू लिहूया. एक्स बार कसा असणार आहे, मोठा असणार आहे, कशापेक्षा, ह्याच्या हाफ डिस्टन्सपेक्षा जास्त असणार आहे. टोटल 600 आहे, 600च्या हाफ किती येणार, 300. म्हणजेच 300पेक्षा एक्स बार आपला कसा असणार आहे, मोठा असणार. वाय बार बघा, वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स. जर ही बॉडी आपण यातून एक होल पाडलेला आहे, जर अशी आपण बेंड केली तर काय होते, जेवढा एरिया वरच्या साईडला आहे तेवढाच एरिया काय असणार आहे, खालच्या साईडला असणार आहे. म्हणून काय होणार, आपला बरोबर सेंटरमधून काय होणार आहे, एक्स ॲक्सिस पास होणार आहे. म्हणजेच काय होणार रे, इथं आपली काय असणार आहे, एक्स ॲक्सिस असणार आहे. वाय काय होणार आहे, वाय ती किती येणार आहे, 300पेक्षा जास्त. आणि वाय बार किती येणार, तर टोटल 400 असेल तर त्याच्या हाफ 200 काय असणार आहे, वाय बार येणार आहे. म्हणजे इथं लिहितो, वाय बार इज इक्वल्स टू ड्यू टू सिमेट्री, वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स,
जेवढा ह्या लाईनच्या वरती एरिया आहे तेवढाच खालती आहे, म्हणून काय होणार, बरोबर सेंटरमधून पास होणार. टोटल डिस्टन्स 400 आहे, तर त्याच्या हाफ किती येणार आहे, 200 mm. ड्यू टू सिमेट्री वाय बार काय झाला आपला 200 आला. आता एक्स बार आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. एक्स बार कसा करतो आपण, दोन व्हॅल्यू आहेत, हा रेक्टँगलसाठी हा सर्कलसाठी, पण काय करायचं, रेक्टँगलमधून सर्कल मायनस करायचं, म्हणून काय होणार, A1 एक्ससाठी काढतो x1 मायनस A2 x2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. व्हॅल्यू पुट करूया. इथं व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करूया आपण. A1 रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती याची 600 इंटू डेप्थ किती आहे 400. किती आला आन्सर, 600 इंटू 400. ENG बटन प्रेस करूया, मोठी व्हॅल्यू असल्यामुळे. 240 इंटू 10⁻³ एरिया असल्यामुळे काय होणार, MM चा स्क्वेअर. ऑल व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM स्क्वेअर. दुसऱ्याचा एरिया, सर्कलचा एरिया कसा काढतो, πd² डिवायडेड बाय 4. पाय डायमीटर किती आहे सर्कलचा, 100 दिलेला आहे, डिवायडेड बाय 4 किती येणार, पाय ब्रॅकेट ऑफ 100चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. काहीतरी व्हॅल्यू आली, त्याला छोटी करण्यासाठी काय करूया, ENG बटन प्रेस करूया. 7.8539 म्हणजेच काय 4, 39 म्हणजेच 40 इंटू 10⁻³ MM चा स्क्वेअर. नेक्स्ट काय लागतं, x1 आणि x2. x1 आणि x2 काय करतो आपण, एकदम लेफ्ट साईडचे आउटर त्यातून काय करतो, वर्टिकल लाईन ड्रॉ करतो, आणि बॉटमला एकदम तळातून काय करतो, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. याला आपण काय म्हणतो, रेफरन्स ॲक्सिस. या रेफरन्स ॲक्सिसपासून प्रत्येकाचं सेंटरचं डिस्टन्स घेत असतो. तर आपलं काय असतो, x1 x2 x3 y1 y2 y3 असं डिस्टन्स घेत असतो. मग x1 बघा किती असणार आहे, आपण x1 कशाला म्हटले, रेक्टँगलला म्हटले, मग रेक्टँगलचा 1 कशाला म्हटले, रेक्टँगल, मग x1 काय येणार, रेक्टँगलचा सेंटर, इथून ते किती असणार आहे, 300 असणार आहे. आणि x2 म्हणजे दुसऱ्याला सेमी सर्कलला x2 म्हणणार आहे, इथून ते डिस्टन्स किती असणार आहे, 160 mm. आता कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये A1 x1, A1 किती आहे, 240 इंटू 10⁻³ इंटू A1 x1 300 मायनस A2 इंटू x2 डिवायडेड बाय A1 मायनस x2. A1 मायनस A2 7.854 इंटू 10⁻³ किती आलं आन्सर आपलं, 304.736 युनिट काय आहेत सर्व MM मध्ये, म्हणून काय करायचं, आन्सर MM. तर मग असे आपण रेक्टँगलला 1 म्हटलंय, म्हणून ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून रेक्टँगलचा वाय ॲक्सिस या दोघातलं डिस्टन्स किती येणार, 600चे हाफ 300. आपण काय केलं तर रिव्हर्स केलं तर इथलं इथं, त्यामुळे जरा व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. बघा सर्कलला आपण 2 म्हटले, म्हणून 2साठी डिस्टन्स या रेफरन्स ॲक्सिसपासून हे डिस्टन्स किती आहे, 160 ते 160. व्हॅल्यू पुट करायच्या, A1 x1 मायनस A2 x2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. कॅल्क्युलेट केल्यानंतर ही व्हॅल्यू येते. आता काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. Ix x1 कसा काढतो, रेक्टँगलमधून सर्कल मायनस करायचं, म्हणून Ix x1 मायनस Ix x2. सर्वप्रथम Ix x1 फाइंड आउट करूया. Ix x1 रेक्टँगलसाठी इथं, आणि x ॲक्सिस बघा फाइंड आउट केल्यानंतर बघा वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स कितीवरती आहे, 200 वरती आहे. इथून हे 200 म्हणजे इथं आपल्याला भेटणार x. ज्यावेळी आपण वाय बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला x ॲक्सिस भेटतो. ज्यावेळी x बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, y ॲक्सिस भेटतो. आता वाय बार किती आहे, 200, म्हणजे इथून हे 200 टाकल्यानंतर काय भेटणार, x ॲक्सिस भेटणार. तो आपण काय करूया, रेड पेनने
कारण आपल्याला काय करायचं, इथं काय करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून काय, हा संपूर्ण कटआउट सेक्शनचा एक्स आला आणि वाय वाय कसं येणार, एक्स बार टाकल्यानंतर किती आहे 304.7. म्हणजे जर इथून हे 300 असेल तर त्याच्यात जस्ट 4.7 इथं काय असणार आहे, आपला वाय वाय ॲक्सिस असणार आहे. वाय वाय बघा, एक्स बार डिस्टन्स इथून टाकल्यानंतर काय भेटणार आपल्याला, वाय वाय, आणि एक्स बार डिस्टन्स वाय बार डिस्टन्स टाकल्यानंतर एक्स एक्स भेटणार. म्हणजेच काय झालं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रेक्टँगल, रेक्टँगलचा हा सेंट्रॉइड आहे आणि संपूर्ण बॉडीचा, रेक्टँगलचा एक्स एक्स आणि संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स काय होतं, एकाच पॉईंटवरती येतात. म्हणून काय करायचं, डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायची. कशी काढतो, एक्स एक्ससाठी BD क्यूब डिवायडेड बाय 12. बेस किती आहे 600, डेप्थ किती आहे 400चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया, 600 इंटू 400चा क्यूब डिवायडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं, फार मोठं आहे, छोटं करण्यासाठी ENG बटन प्रेस केलं किती आलं, 3.2 इंटू 10⁻⁹. ऑल व्हॅल्यू MM असल्यामुळे काय करायचं, mm⁴. नेक्स्ट IX2 फाइंड आउट करूया. 2 म्हणजे काय, सर्कलला म्हटलंय, सर्कलचा XX फाइंड आउट करायचं. सर्कलचा XX ॲक्सिस आणि संपूर्ण कटआउट सेक्शनचा XX ॲक्सिस काय होतं, ते एकाच पॉईंटमधून पास होतात. एकाच पॉईंटमधून पास झाल्यामुळे काय होणार, पॅरलल ॲक्सिस थेरममधला जो A1 A2 H2 आहे तो काय होणार आहे, 0 होणार. का होणार तर H डिस्टन्स काय आहे, दोघातलं 0 आहे, त्यामुळे 0 इंटू एरिया काय होणार, ते 0. फक्त काय करायची, सर्कलची मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायची. सर्कलची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढतो आपण, पाय D⁴ डिवायडेड बाय 64. पाय ॲज इट इज, डायमीटर किती आहे 100 mm दिलेला आहे, 100⁴ डिवायडेड बाय 64. व्हॅल्यू टाकूया, शिफ्ट धरून EXP बटन दाबल्यानंतर पाय येतं, ब्रॅकेट 100ची पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 64. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठे आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करायचं. किती आलं, 4.908 इंटू 10⁻⁶. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आन्सर काय येणार, mm⁴. आपलं कटआउट सेक्शन 2 सेक्शनपासून बनलेलं आहे, रेक्टँगल आणि सर्कल. म्हणून IX1 मायनस IX2 व्हॅल्यू फाइंड आउट करूया. टोटल IX होणार 3.2 इंटू 10⁻⁹ मायनस 4.908 इंटू 10⁻⁶. कॅल्क्युलेट करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ॲक्सिस. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3.2 इंटू 10⁻⁹ ब्रॅकेट कंप्लीट मायनस 4.908 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी आन्सर आलं. ही फार मोठी व्हॅल्यू असल्यामुळे मी काय करणार, ENG बटन प्रेस करणार. किती आलं, 3.195 इंटू 10⁻⁹. ऑल व्हॅल्यू इन MM म्हणून काय करायचं, mm⁴. आता IYY फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस कसं होणार रे, रेक्टँगलचा YY ॲक्सिस मायनस सर्कलचा YY ॲक्सिस, मेन YY ॲक्सिस सोबत कम्पेअर करून सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजेच काय, IYY1 मायनस IYY2. सर्वप्रथम IYY1 फाइंड आउट करूया. 1 कशासाठी, रेक्टँगलसाठी. रेक्टँगलचा YY कुठं आहे, इथं आहे, आणि संपूर्ण कटावचा YY इथं आहे. बघा हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. हा रेक्टँगलचा YY आणि हा कटआउट सेक्शनचा YY, दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. रेक्टँगलसाठी कसा वापरणार, IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, YY ॲक्सिस असल्यामुळे DB⁴/12 DB³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ इंटू H1 कसा काढतो रे, YY साठी काढायचं. म्हणजेच काय इथं येणार, x बार मायनस x1, x बार मायनस x1चा स्क्वेअर. परंतु x बार मोठा आहे का x1 मोठा आहे, जे मोठं असेल ते स्टार्टिंगला घ्यायचं, जे छोटं आहे ते नंतर घ्यायचं. बघा आता मग एक्स बार म्हणजेच काय, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेफरन्स ॲक्सिसपासून एक्स बार म्हणजे ही रेड जी लाईन आहे ती झाली एक्स बार, आणि x1 म्हणजे ह्या रेक्टँगलची व्हर्टिकल लाईन, हे झालं. आता या दोन्हीतलं मोठं कुठलं आहे, एक्स बार मोठा आहे, म्हणून काय करायचं, एक्स बार स्टार्टिंगला आणि हे x1 नंतर घ्यायचं. व्हॅल्यू पुट करूया. डेप्थ किती द्यायची 400, बेस किती आहे 600चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस
बेस किती याची 600 इंटू डेप्थ किती आहे 400 इंटू एक्स बार किती फाइंड आउट केलं आपण 304.736 मायनस x1 किती आहे इथं काढलेलं आहे 300 होल स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया ब्रॅकेटमध्ये 304.736 मायनस 300चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू 600 इंटू 400 ब्रॅकेट कंप्लीट. हे संपूर्ण आन्सरमध्ये सेव्ह आहे प्लस 400 इंटू 600चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी आहे त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करा म्हणजेच काय IYY1 इज इक्वल्स टू 7.205 इंटू 10 टू द पॉवर 9 सर्व व्हॅल्यू MM असल्यामुळे mm⁴. IYY2 फाइंड आउट करूया. IYY2 बघा 2 म्हणजे सर्कलसाठी त्याचा YY ॲक्सिस कुठं येत आहे आणि संपूर्ण कटआउट सेक्शनचा YY इथं आहे म्हणजेच बघा हा सर्कलचा YY आणि संपूर्ण कटआउट सेक्शनचा YY दोन्ही एकमेकाला कसे आहेत पॅरलल म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा IG2 प्लस A2H2चा स्क्वेअर. सर्कलचा आपण कसा काढतो मोमेंट ऑफ इनर्शिया πd⁴ डिवायडेड बाय 64 इथं बघा πd⁴ डिवाइड IXX IYYला दोन्हीला कसा असतो रे मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. जर सेमी सर्कल असता तर काय झालं असता जर अशा प्रकारे जर असेल तर त्याचा XX काय असतो 0.11 r⁴ आणि YY πr⁴ डिवायडेड बाय 8 असतो. जर हा सर्कल लास्ट न्यूमरिकलमध्ये बघितलाय तर काय होतो XX काय होतो πr⁴ डिवायडेड बाय 8 आणि YY काय होतो 0.11 r⁴. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. तो लास्टचा न्यूमरिकल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो तिथून तुम्ही पाहू शकता. तर आता सध्या बघा सेमी सर्कलला XX आणि YYची व्हॅल्यू डिफरंट असतात परंतु सर्कलला काय होतं रे XX ॲक्सिस आणि YY ॲक्सिसच्या व्हॅल्यू सेम असतात म्हणून बघा πd⁴ 64 πd⁴ डिवाइड बाय 64 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सर्कल प्लस एरिया कसा काढतो π/4d² हा झाला एरिया इंटू हाईट कशी काढतो रे ह्या दोन्हीतलं डिस्टन्स म्हणजेच हाईट असणार. हाईट कशी काढतो YYला काय घ्यायचं इथं x बार मायनस 2 असल्यामुळे x2 x बार मायनस x2. आता x बार मोठा आहे का x2 मोठा आहे ते बघायचं. हा रेफरन्स ॲक्सिस इथून हा x बार आणि इथून हा x2 छोटा x बार मोठा आहे म्हणून काय करायचं x बार मायनस x2. सर्व व्हॅल्यू इथं पुट करूया. पाय डायमीटर किती आहे 100⁴ डिवायडेड बाय 64 प्लस पाय डायमीटर किती आहे 100चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू एक्स बार किती आहे 304.736 मायनस x2 किती काढला आहे 160 ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया 304.736 मायनस 160 इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. आन्सर स्क्वेअर काहीतरी व्हॅल्यू आली इंटू याला एरिया करायचा आहे इंटू ब्रॅकेटमध्ये पाय इंटू 100चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू ही संपूर्ण टोटल आन्सर यात आन्सर म्हणून सेव्ह आहे प्लस पाय इंटू 100ची पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 64 काहीतरी आन्सर आलं. ही व्हॅल्यू कशी आहे फार मोठं आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार ENG बटन प्रेस करणार. किती आलं IYY2 इज इक्वल्स टू 169.4379 म्हणजेच 80 म्हणजेच 8 लिहायचं
438 इंटू 10⁻⁶. सर्व व्हॅल्यू एम एमध्ये असल्यामुळे आन्सर mm⁴. टोटल IYY म्हणजेच काय रे, IYY1 मायनस IYY2. IYY1 किती काढला, 7.205 इंटू 10⁻⁹ मायनस YY2 किती काढला, 169.438 इंटू 10⁻⁶. कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस. इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 7.205 इंटू 10⁻⁹ ब्रॅकेट कंप्लीट मायनस 169.438 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू केल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठे आहे, त्याला छोटी करण्यासाठी काय करतो आपण, ENG बटन प्रेस करतो. किती आलं, IYY 7.035 इंटू 10⁻⁹. सर्व व्हॅल्यू MM असल्यामुळे आन्सर mm⁴. म्हणजेच न्यूमरिकलमध्ये विचारलेल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX आणि YY ॲक्सिस काय केलं आपण, फाइंड आउट केली. कशी केली, तर एक रेक्टँगल दिलता, त्यातून सर्कल कट करायला सांगितलेला, म्हणून काय केलं, रेक्टँगलमधून सर्कल मायनस केला. म्हणजेच रेक्टँगलला 1 म्हटलं, सर्कलला 2 म्हटलं, म्हणून काय केलं, IXX1 मायनस IXX2, IYY मायनस IYY2 केलं. मग काय करायचं, सर्वप्रथम एक्स बार काढायचा. एक्स बार काय, सिमेट्रिक आहे. एक्स बार हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट केलं, A1 x1 मायनस A2 x2 फाइंड आउट केलं. आणि वाय बार काय होतं आहे, सिमेट्रिक आहे, जेवढा वर साईड आहे तेवढंच खाली, म्हणून काय केलं, ड्यू टू सिमेट्रिक 200 डायरेक्ट आपण लिहिलं. आणि परत काय करायचं, XX ॲक्सिस, संपूर्ण कटआउटचा XX आणि रेक्टँगलचा XS कम्पेअर करायचा. दोन्ही एकाच पॉईंटवरती असल्यामुळे डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रेक्टँगल फॉर्म्युला वापरून आन्सर काढलं. नेक्स्ट, सर्कलसाठी XX आणि संपूर्ण कटआउटचा XX एकाच पॉईंटवरती असल्यामुळे काय केलं, डायरेक्ट सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून आन्सर काढलं. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून IXX फाइंड आउट केलं. सिमिलरली YYला कसं होतं, YY मायनस YY2, रेक्टँगलचा YY आणि संपूर्ण कटआउटचा YY दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल, म्हणून काय केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. ह्यातली जी H असते ती कशी असते रे, ह्या दोन्हीतलं डिस्टन्स कसं काढतो आपण, जर YYला असेल तर x बार मायनस x1, x बार मायनस x2, x बार मायनस x3. जर XXला असेल तर y बार मायनस y1, y बार मायनस y2, y बार मायनस y3 असं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला रेक्टँगलला, का तर 2 ॲक्सिस पॅरलल आहेत. सिमिलरली सर्कलचा YY ॲक्सिस आणि कटआउट सेक्शनचा YY ॲक्सिस दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल, म्हणून काय केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. इथं YY असल्यामुळे काय केलं, x बार मायनस x2 केलं, व्हॅल्यू फाइंड आउट केली. y1 मायनस y2 पुट करून काय केलं, IYY फाइंड आउट केला. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. अजून कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा देखील चांगला फायदा होईल. धन्यवाद.